नाशिक खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे महापालिकेसमोर तीव्र आंदोलन. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्या या विषयावर विशेष महासभा न बोलवण्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने गुरुवारी नाशिक महापालिका मुख्यालय, राजीव गांधी भवन व महापौर हिमगौरी आडके यांच्या दालनात ठिय्या मांडून आंदोलन केले. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इथं बसणं योग्य नाही. त्याच्यामुळे आपल्याला लवकर भेट घालूया तुम्ही, कारण ती पण मला त्रास देते. हो नाही, आणि तुम्ही तेच मॅडमचा तोच निरोप आहे जे काही मॅडम विचार करते. फक्त आता ठीक आहे. तुम्ही सत्तेत आहात आणि तरी आंदोलन करताय. मग तुम्हाला जर जनतेसाठी भांडायचं असेल तर सत्तेतून बाहेर या ना. इथं कसं चालू आहे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचं, एकाने मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यांनी रडल्यासारखं करायचं. ही भूमिका शिंदे गटाची या महापालिकेत आहेत आणि ते सांगतात की आमची शिवसेना. मग शिवसेना ही रस्त्यावर उतरणारी संघटना आहे. मग तुम्ही रस्त्यावर उतरा आमच्यासोबत, सत्तेतून बाहेर या, राजीनामे द्या. तुम्हाला सांगतो, खरोखर महापौर असेल आणि आयुक्त असेल यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सांगतो की हे त्या कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालता, यांचे काहीतरी हितसंबंध या कॉन्ट्रॅक्टरांशी आहेत. आज महापालिकेमध्ये महापौरांनी रुलिंग दिलं होतं की इथून पुढे जर कुठलाही ॲक्सिडेंट झाला, तिथं कोणी मृत्युमुखी पडलं तर त्यांच्या जो मृत्यू जबाबदार असेल, मग तो अधिकारी असेल आणि कॉन्ट्रॅक्टर असेल, यांच्यावर मनुष्यवधाचा आम्ही गुन्हा दाखल करू. मग आजपर्यंत एकही गुन्हा दाखल झाला नाही. काल दुर्दैवाने 4था घटना घडली आणि शहरामध्ये 4था व्यक्ती मृत्युमुखी पडला. मग आता हे कधी गुन्हा दाखल करणार आहेत? आज आम्ही आंदोलन केल्यावरती यांनी विशेष महासभेचं 7 तारीख डिक्लेअर केली. कुंभमेळा जो येतोय दर 12 वर्षांनी आणि हा 12 वर्षांनी येतोय निश्चित असते, परंतु ही कामांची दिरंगाई झालेली आणि या दिरंगाईमुळे, अतिघाईमुळे निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत आणि या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी काही गडबडीत झालेले जे प्रॉपर बुजवायला पाहिजे त्यांनी रोडिंग ते करून ते त्यांनी केले नाही. त्याच्यामुळे 2च दिवस पाऊस पडला, मागच्या आठवड्यात 2 दिवस आणि त्याच्या मागच्या आठवड्यात 2 दिवस. या 4 दिवसाच्या पावसाने नाशिकची दैना केली. जी पावसाळ्यापूर्वीची कामं होती ती पण काही केली नाही त्यांनी. त्याच्यामुळे इतके खड्डे झाले नाशिकमध्ये की त्याच्यामुळे 4 ते 5 खड्ड्यांमुळे बळी गेलेला आहे. आणि आपण नुसती श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबांना कोण आधार देणार? त्यासाठी नाशिक महापालिकेने आता एक आपले जे आर्मीवाले होते त्यांना 10 लाख रुपये दिले, परंतु 10 लाख रुपये माणसाच्या आयुष्याची किंमत नाहीये. आणि ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबालाच माहित असतं की ती व्यक्तीचं जाणं किती त्यांना आयुष्यभरासाठी चटका लावून जाणारं असतं. काही तर कुटुंब प्रमुख होते जे त्यांचा उदरनिर्वाह ज्या गेलेल्या व्यक्तींवरच होता, तर त्यांच्या कुटुंबांना आज जे काही कोटकर काल गेलेले तर त्यांच्या मिसेसला महानगरपालिकेत नोकरीत घेतलं पाहिजे. पैसे असे किती दिवस पुरणार आहे पैसे देण्यापेक्षा? त्यांची लहान मुलगी आहे 5 वर्षाची, एक म्हातारी आई आहे, या कुटुंबाकडे कोण बघितलं पाहिजे? त्यांच्या मिसेसला महानगरपालिकेने नोकरीत घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर अग्रवाल आहे यांना निलंबित केलं पाहिजे का जे बांधकाम खातं त्यांच्याकडे आहे. जी आज दयनीय अवस्था झालेली आहे नाशिकची, ही अग्रवाल साहेबांमुळे झालेली आहे. आणि त्याचबरोबर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जे आयुक्त आहे नाशिक महानगरपालिकेच्या खत्री मॅडम आणि महापौर यांच्यावर पण, ठेकेदाराबरोबर यांच्यावर पण झाला पाहिजे. 304चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा असे कोणाचा खड्ड्यांमुळे बळी जाणार नाही. मॅडम म्हटलं की मी पूर्ण प्रयत्न करेन आणि तुमचं जे शिक्षण झालंय त्यानुसार मी तुम्हाला नोकरी मिळवून देईन. 10-15 दिवसामध्ये मी प्रयत्न करते आणि ज्या ठिकाणी तुमच्या शिक्षणानुसार नोकरी भेटेल त्या ठिकाणी मी तुम्हाला लावून देईन नोकरी आणि तुमच्या भविष्याचा पण पूर्ण जबाबदारी घेतली जाईल असं मॅडमांनी सांगितलं. कुटुंबाला मदत करण्याचं काही आश्वासन त्यांनी दिलेलं आहे? तसं नाही काही म्हटलं, ते फक्त की माझ्या नोकरीबद्दल ते बोलले आणि मुलीच्या शिक्षणाचा पण आम्ही विचार करू असं ते.
पण नोकरीनंतर तुमच्या बोलण्यात असं जाणवतं की कंत्राट बेसवर तुम्ही काय बोलत आहे? हा, मी त्यांना म्हटले की मला कॉन्ट्रॅक्ट बेसवर नको आहे, मला पूर्ण भविष्याचा विचार करायचा आहे, त्यानुसार मला पाहिजे. तर त्या म्हटल्या की लगेच तर आपल्याला परमनंटचं नाही भेटणार, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भेटेल आणि पुढे आपण शासनाशी प्रयत्न करून आपण ते परमनंटचा करू म्हणे. मी पूर्ण प्रयत्न करेल म्हणे, तुमच्या पाठीशी म्हणे, असं ते. आता ताईंनी आयुक्त मॅम त्यांच्याशी डिरेक्टली बोललेले आहेत आणि जे त्यांचं म्हणणं होतं त्यांनी मॅडमकडे मांडलेलं आहे आणि त्याच्या बाबतीत मॅडमने आपलं महापालिकेचं काय म्हणणं आहे ते देखील त्यांना सांगितलं आहे. ते तुम्हाला सगळ्यांना त्यांनी देखील सांगितलं आहे. त्यांच्या नोकरीबाबत असेल किंवा इतर जे कम्पन्सेशन आहे त्याच्या बाबतीत मॅडमने आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार माननीय आयुक्त मॅडम त्याची उपाय करतात. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.